कोणाला कळवा, एसटीला कळवा, कोणालाही कळवा, कलेक्टरला कळवा, पण या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपये ठेवलेले आहेत. कोणाला भ्रष्टाचाराला पुरावा फुलं काय अशा पुरावा हे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळ्याचे नेते अनिल गोटे. धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहात ते अचानक आले आणि खोली क्रमांक 102 कडे गेले. कुलूप लावलेल्या या खोलीच्या बाहेर खुर्चीवर ते ठाण मांडून बसले आणि या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपये असल्याचा दावा त्यांनी केला आणि याचा संबंध त्यांनी धुळ्यात आलेल्या 11 आमदारांशी जोडलाय. अनिल गोटे काय म्हणाले ते एकदा ऐका. या ठिकाणी अंदाज समितीची कमिटी आलेली आहे. त्या कमिटीचे पीए जे होते ते 16 मे पासून आज सकाळी या रूम मध्ये आहेत. आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी उचलण्यात आलेले आहे. अशी रक्कम माझ्या अंदाजाने जवळजवळ 5 ते 5.5 कोटी रुपये आहे. यांनी स्वतःचं कुलूप लावले काय आणि हे बेपत्ता झालेले आहेत काय. आता आमदार लोक पैसे गोळा करतात हा आरोप होत होता. मी आता हे माझ्या राजकीय आयुष्यात दुसऱ्यांदा सिद्ध करतोय. पहिल्यांदा 75 कमिटीमध्ये असताना मी 5 लाख रुपये घेत असताना पकडून दिलं त्यांचा आता मी तुम्हाला 500 कॉपी देतो ना काय. माझ्याकडे 500 कॉपी आहे ना काय. किशोर पाटील खासगी सचिव हे कमिटी चेअरमन समजलं. तर धुळे शहरात विधिमंडळाच्या अंदाज समितीचे सदस्य असलेले 11 आमदार आले आहेत. धुळे नंदुरबार जिल्ह्याचा दौरा ही अंदाज समिती करणार आहे. धुळ्यापासून याची सुरुवात झाली आहे. धुळ्यातील विविध विभागातील कामाची सद्य परिस्थिती, निधीची माहिती, निकृष्ट दर्जाची झालेली कामं अशा विविध बाबींचा आढावा अंदाज समितीसमोर ठेवण्यात आला. प्रशासकीय कामात अनियमितता दिसल्यास अंदाज समितीच्या माध्यमातून कार्यवाही होणार आहे. त्यानुसार अंदाज समितीची बैठक सुद्धा धुळ्यात पार पडली. यासाठी अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, आमदार कैलास पाटील, आमदार मनीषा चौधरी, आमदार मंदा म्हात्रे, आमदार किशोर पाटील, आमदार राजेश राठोड, आमदार सदाभाऊ खोत हे आमदार उपस्थित होते. याच आमदारांना देण्यासाठी धुळे शासकीय विश्रामगृहात 5 कोटी रुपये ठेवल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आणि ते थेट विश्रामगृहात पोहोचले आणि थेट कुलूप लावलेल्या 102 क्रमांक खोलीच्या बाहेर ठाण मांडून बसले. त्यांनी बाहेर येऊन पुन्हा काय आरोप केले ते ऐका. मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना यासाठी बोलवलंय. त्या रेस्ट हाऊसच्या ग्रुप नंबर 102 मध्ये 5 कोटी रुपये आणलेले आहेत. जी समिती आलेली आहे अंदाज समिती त्यांच्या आमदारांना वाटण्याकरता आमचा माणूस आज दिवसभर मी इथे ठेवला होता. सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक येत होते आणि या ठिकाणी थैल्या घेऊन जात होत्या काय. तुम्ही बाकी काय आणि म्हणून मी संध्याकाळी त्यावेळेला एरियाचं थांबलं त्यावेळेला मी संध्याकाळी या ठिकाणी कुलूप लावले. बघून घ्या कुलूप. तर दिवसभर इथे माणूस ठेवला होता. सकाळपासून वेगवेगळ्या विभागाचे लोक इथे येत होते आणि थैल्या ठेवून जात होते. त्याला आता कुलूप लावल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला. 77 वर्षांच्या अनिल गोटेंनी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून धुळे शहरातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र केवळ 24,000 मतं मिळवून ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले. तर त्यांनीच हा मोठा आरोप केलाय आणि थेट विश्रामगृहात जात थेट खोलीच्या बाहेर बसून हा आरोप सिद्ध करण्याचाही प्रयत्न केला. आता त्यांच्या या आरोपात किती तथ्य आहे ते समोर येणंही आवश्यक मानलं जात आहे. त्यांनी थेट 11 आमदारांशी हे प्रकरण जोडल्यामुळे आणि विशेष म्हणजे
त्यांच्याच पक्षाचे एक आमदार त्या समितीमध्ये असल्यामुळे या प्रकरणाची चर्चा होते. आता यात किती तथ्य आहे ते समोर येणं आवश्यक आहे. आणि एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.